सुमो पैलवान लहान मुलांना रडवतात. ऐकायला थोडं विचित्र वाटतंय ना, पण जपानमध्ये 400 वर्षांपासून ही अजब परंपरा उत्साहात साजरी केली जाते. जपानच्या गोष्टींमध्ये तुमचं स्वागत आहे. या परंपरेला जपानमध्ये नाकीझुमो असं म्हणतात. जपानमध्ये एक खूप फेमस म्हण आहे, नाकू कोवा सोदात्सू, म्हणजे जी मुलं जोरात रडतात ती वेगानं आणि निरोगी मोठी होतात. आणि ही मुलं भविष्यात धष्टपुष्ट व्हावीत, आरोग्यदायी व्हावीत म्हणून हा उत्सव जपानमध्ये उत्साहाने साजरा केला जातो. यात होतं असं की दोन सुमो पैलवान दोन बाळांना हातामध्ये घेऊन रिंगणात उतरतात. जे मूल सगळ्यात आधी रडेल ते विजेता ठरतं. पण जर बाळ रडलंच नाही तर अशा वेळी जे पंच असतात ते भीतीदायक मुखवटे घालतात आणि मुलाला रडवण्याचा प्रयत्न करतात. जपानी लोकांमध्ये अशी श्रद्धा आहे की जेवढ्या जोरात बाळ रडेल तेवढी निगेटिव्हिटी दूर होत असते. हा उत्सव जपानमध्ये प्रत्येक वर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटी टोकियोच्या प्रसिद्ध सेन्सुजी मंदिरामध्ये सेलिब्रेट केला जातो. यासोबत जपानच्या इतर भागामध्ये सुद्धा हा उत्सव साजरा केला जातो. आहे की नाही हटके? जपानच्या अशाच मजेशीर गोष्टी जाणून घेण्यासाठी पेजला आजच फॉलो करा.